नमस्कार मंडळी, कसे आहात? नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आपली दिवाळीला सुरुवात झालेलीच आहे, त्यामुळे नक्कीच लक्ष्मीपूजनासाठी आपण नैवेद्यासाठी करंजी बनवतो. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी खास करंजीचा व्हिडिओ घेऊन आलो आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप छान अशा होतात. सगळ्यात आधी आपण लागणारे साहित्य पाहून घेऊया. आपण त्याच्यासाठी 2 मोठ्या वाटी एवढं खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर एक बाउलमध्ये म्हणजे दोन छोट्या वाटी आपण एवढा मैदा घेतलेला आहे आणि 2 वाटी एवढीच आपण पिठी साखर घेतलेली आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे. वेलची पूड आपण त्यात साखर मिक्स करून मिक्सरमधून काढून घेतलेली होती. आता आपण सगळ्यात आधी तेल गरम करून घेऊया. आपल्याला 4 ते 5 चमचे एवढं तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण एका ताटामध्ये जो आपण मैदा घेतलेला होता तो संपूर्ण मैदा टाकूया आणि छान असं पसरून घेऊया. आणि तेल छान कडक गरम झालं की मग आपण त्यात तेलाचे मोहन देऊया. कधीही करंजी करताना आपण मैदा मळताना त्यात जर का तेलाचं मोहन दिलं तर आपला जो वरचा भाग असतो करंजीचा तो खूप छान असा होतो, कुरकुरीत होतो, तोंडात ठेवताच विरघळतो आणि मऊ अशी आपली करंजी होते. त्यामुळे आपण तेलाचे मोहन देणे फारच गरजेचे असते. आता आपण त्यात थोडं थोडं पाणी टाकून छान असा मऊ गोळा मळून घेऊया. आपल्याला यात जास्तही पाणी घालायचं नाही आहे, फक्त आपल्याला घट्टसर असा मैद्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. जास्त पातळ न करता घट्टसर करायचा. आणि त्यात आपण थोडं मीठही घालूया. कुठलाही गोड पदार्थ करताना त्यात जर का मीठ घातलं तर त्याची चव अधिक होते. बघा, आपला छान असा गोळा तयार करून झालेला आहे. आता आपण 15 मिनिटासाठी त्याला झाकून ठेवूया. त्यानंतर आपण एका कढईमध्ये आपलं जे नारळ होतं, नारळाचं किस ते टाकूया. त्यानंतर त्यात पिठी साखर घालूया आणि पिठी साखर घालून झाली की मग आपण त्यात जी वेलची पूड आपण साखरमध्ये मिक्स करून तयार केलेली होती ती घालूया आणि हे मिश्रण छान असं एकत्र करून घेऊया. आपल्याला कधीही करंजी करताना त्यात पिठी साखरच वापरायची आहे. पिठी साखरचा वापर केल्यामुळे आपली करंजी खसखस अशी होत नाही, म्हणजे खाताना आपल्याला साखर जाणवत नाही आणि त्यातली जी पुडिंग आहे ती खूप छान होते. त्यामुळे नक्कीच पिठी साखरेचा वापर करा. बघा, छान असं आपण मिक्स करून घेऊया. आपलं हे मिक्स करून झालं की आपले 15 मिनटंही झालेले आहेत. आता आपण लीड ओपन करून घेऊया आणि बघूया. बघा, छान असं आपलं मऊ गोळा तयार झालेला आहे. पुन्हा एकदा मळून घेऊया आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. आता आपण संपूर्ण गोळे तयार करून घेऊया आणि एक एक करून त्यांना लाटून घेऊया. करंज्या करायला फारच सोप्या असतात, त्यामुळे ज्यांनी कधीही केलेल्या नसेल त्यांना देखील फार सोप्या असतात. आता आपण सगळ्यात आधी एक छोटी लाटी घेऊया, त्याला मैद्यामध्ये डिप करूया आणि अशा पद्धतीने छान गोलाकार लाटून घेऊया. आपल्याला यात थोडीही म्हणजे घडी पडू द्यायची नसते, कारण आपली करंजीवर दिसायला ते चांगलं वाटत नाही. त्यामुळे बघा, असं मस्त असं गोलाकार लाटून घ्यायचं. किती छान असं लाटून झालेलं आहे. आता आपण एका पाटावर घेऊया. कधीही करंजी करताना आपण जर का पाटावर भरल्या तर त्या खूप छान अशा भरल्या जातात. आता आपण मध्यभागी ठेवूया, कारण की कुठल्याही कामाची सुरुवात ही श्री गणेशापासून होते, म्हणून आपण सगळ्यात आधी करंज्या करताना श्री गणेशच बनवूया, म्हणजे चौरस असा श्री गणेश बनवूया. बघा, असं मध्ये सारण भरूया. त्यानंतर अशी एक लीड बंद करूया. त्यानंतर पुन्हा एकदा दूध लावूया. आपण एअरबड घेतलेलं आहे दूध लावण्यासाठी. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पेटीच्या काडीला कापूस गुंडाळून देखील करू शकतात. बघा, छान असं पसरून झालेलं आहे. आता आपण या साईडने देखील पॅक करून घेऊया. त्यानंतर आपल्या दोनही बाजू पॅक करून घेऊया. झाला की नाही आपला गणपती? करायला खूप सोपा आहे. त्यामुळे नक्कीच करंज्या करताना किंवा कुठलाही पदार्थ आपण करत असू तर आधी आपण देवांनाच नैवेद्य दाखवतो. बघा, छान असा आपला गणपती तयार आहे. आता आपण पुढील करंज्या भरण्यास सुरुवात करूया. हा गोळा देखील त्याच पद्धतीने लाटून घेतलेला होता आम्ही. आता आपण एका बाजूला म्हणजे आपण जी लाटलेली चपाती आहे त्याच्या निम्मे भागावर आपलं जे सारण आहे ते भरून घेणार आहोत आणि छान असं त्या काडीने अर्धचंद्राकार फिरून घेऊ आणि मग जी बाजूची बाजू आहे तिला
त्यावरून झाकून देऊया. करंज्या करायला खरंच खूप सोप्या असतात बघा. छान असं आणि डॅब डॅब करून पॅक करूया. आणि आपल्याकडे करंजी करण्यासाठी एक फिरकी येते बघा, बाजारात मिळते ही फिरकी. खूप स्वस्त आणि मस्त अशी असते बघा. छान असं आपली करंजी कट करून घेऊया. शक्यतो थोडं लांबनच कट करा, कारण की आपलं जे सारण आहे करंजीमध्ये भरलेलं ते तळताना करंजीच्या बाहेर निघायला नको, त्यामुळे थोडं लांबूनच आपण कट करून घेऊया. बघा वा, किती छान अशी आपली करंजी झालेली आहे. आणि बघा वा, सगळ्याच करंज्या खूप छान झालेल्या आहेत. आता आपण त्यांना तळून घेऊया. आता आपण एका कढईमध्ये थोडं तेल गरम करून घेऊया. तेल छान कडक गरम झालं की मगच आपल्याला आपल्या करंज्या तळायच्या आहेत. बघा आपलं तेलही छान असं गरम होतं आहे. तोपर्यंत बघा आपल्या संपूर्ण करंज्या वा 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 मस्त अशा झालेल्या आहेत. तेलही तापत आलेलं आहे. त्यात थोडा पिठाचा गोळा टाकून आम्ही ट्राय करून बघितलं. सगळ्यात आधी आपण श्री गणेशांनाच तळून घेऊया. बघा गुडगुडी यायला लागली म्हणजे आपलं तेल हे छान तापलेलं आहे. छान असं आपली एक बाजू शेकून झाली की मगच आपण त्याला पलटी करूया आणि दोन्ही बाजूंनी छान अलटपलट असं शेकून घेऊया. वरून असं थोडं थोडं चमच्याने तेल टाकल्याने आपली जे करंज्या आहेत त्या खूप छान अशा होतात. बघा वा, काय मस्त टम्म असं फुगून आलेलं आहे. बघा खूप सुंदर असं आपलं जे वरची पुडिंग होती ती तयार झालेली होती. त्या आपली जी करंज्या आहेत त्या खूप छान अशा फुलतील. बघा मस्त असं आपलं श्री गणेश तळून झालेलं आहे. आता आपण त्यांना पेपरवर काढून घेऊया, कारण त्यात जे काही तेल राहिलेलं असेल ते संपूर्ण निथळून जाईल. बघा वा, काय मस्त असा रंग आलेला आहे. ही सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण पुढील करंज्या देखील त्याच पद्धतीने तळून घेऊया. आपण एक एक करूनच करंज्या तळणार आहोत, जेणेकरून आपल्याला स्थित अशा आपल्या करंज्या तळता येतील. वा बघा किती छान टम्म आपली करंजी फुलून गेलेली आहे आणि रंग खूप छान असा आलेला आहे. बघा आहे की नाही छान. याच पद्धतीने आपण आपल्या संपूर्ण करंज्या तळून घेणार आहोत. करंजी करायला खरंच खूप सोप्या असतात, त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करा आणि लक्ष्मीपूजनाला आपल्या मातेला हा नैवेद्य जरूर दाखवा. बघा सगळ्याच करंज्या वा खूप छान अशा फुलत आहेत. आपण जर का स्टेप बाय स्टेप पद्धत वापरूनच कुठलेही पदार्थ बनवले तर नक्कीच ते आपल्या मनासारखे होतात आणि त्यात प्रसन्नतेमुळेच आपले जे केलेले पदार्थ आहेत ते चवीला खूप छान लागतात. वा बघा खूप छान झालेले आहेत आपल्या करंज्या. बघा वा, किती छान असा सुंदर सोनेरी रंग आपल्या करंज्यांना आलेला आहे आणि खरंच खायला खूप मऊ अशा झालेल्या होत्या. वरून कडक आणि आतून मऊ अशा खूप सुंदर आपल्या करंज्या झालेल्या आहेत. त्यामुळे नक्कीच एकदा या पद्धतीने करंज्या करून बघा आणि आम्हाला कमेंट्समधून कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग.